नमस्कार. सिटीन्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 23 जुलै 2026 वार गुरुवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. तुमचं भविष्य काय असेल हे नशीब ठरवत नाही, तर आज तुम्ही घेतलेले निर्णय ठरवतात. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितला. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलन दरम्यान झालेल्या कथित लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यभर महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला अमरावतीतही मोठा प्रतिसाद मिळालाय. विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीने शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला. केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध व्यक्त करण्यात आलाय. दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर विद्यार्थ्यांच्या आंदोलन दरम्यान झालेल्या कथित लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. अमरावतीत विविध आंबेडकरी संघटना रस्त्यावर उतरल्यात. महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातून भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सहभागी झालेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मोर्चादरम्यान व्यापारी आणि व्यावसायिकांना दुकाने स्वइच्छेने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी आंदोलनाला प्रतिसाद दिल्याचे चित्र पाहायला मिळालेत. शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या मोर्चांमध्ये विविध सामाजिक आणि आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध नोंदवत आंदोलनकर्त्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार अबाधित ठेवण्याची मागणी केली आहे. संपूर्ण आंदोलन दरम्यान शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नहीं है वो आंदोलन के समर्थन में हम चाहते हैं कि हमें हमारे देश का भविष्य, हमारे देश का फ्यूचर सुरक्षित रहे और हम मोदी सरकार का निषेध करते हैं. हम ये बोलते हैं कि धर्मेंद्र जो है उसने इस्तीफा देना चाहिए और मोदी सरकार बर्खास्त होना चाहिए. जंतर मंतर प्रकरणाच्या निषेधार्थ अमरावतीत निघालेल्या या मोर्चामुळे महाराष्ट्र बंदचा प्रभाव शहरात स्पष्टपणे दिसून आला आहे. विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि कारवाईच्या निषेधार्थ आंबेडकरी संघटनांनी एकत्रित येत जोरदार शक्ती प्रदर्शन केले. नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्ज आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ अमरावतीत काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात जोरदार धिक्कार आंदोलन छेडले. घोषणाबाजी करत केंद्र सरकारवर हुकुमशाहीचा आरोप करण्यात आलाय. अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झालेत. आंदोलन दरम्यान केंद्र सरकारच्या कथित हुकुमशाही कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जचा निषेध व्यक्त करत लोकशाही पद्धतीने आंदोलन करणाऱ्यांवर बळाचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या अटकेचा निषेध नोंदवत लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. यावेळी माजी मंत्री तथा काँग्रेस नेते सुनील देशमुख यांनी केंद्र सरकारवर टीका करत आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. 20 जुलैला जंतर मंतरवर जे विद्यार्थी बसले होते नीटच्या परीक्षेमध्ये आणि भारतीय जनता पक्षाच्या या 10-12 वर्षाच्या कार्यकालामध्ये जवळजवळ 151 पेपर लीक झाले. त्याच्या विरोधात
की शिक्षण जे आहे ते ट्रान्सपरंट असलं पाहिजे, परीक्षा या ट्रान्सपरंट असल्या पाहिजे, पारदर्शी असल्या पाहिजे. आणि जो आपल्या भारताचा शिक्षण मंत्री या धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे. या मागणीसाठी ज्या मुलांनी आंदोलन केलं होतं त्या मुलांवर जो अमानुष असा त्यांनी लाठीचार्ज केला, जवळजवळ 180 विद्यार्थी जखमी झाले. एक मुलगी तर मरणासन परिस्थितीमध्ये हॉस्पिटलमध्ये भरती झाली. आणि या त्यांच्या न्याय मागण्याला जे धुतकारून आला, जो सत्तेचा माज नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सर्व सहकार्यात चढलेला आहे. आपलं कोणीच काही बिघडू शकत नाही. आपण कितीही भ्रष्टाचार केला, आपण कितीही अयोध्येमध्ये रामलल्लाचे दागिने चोरले, आपण विद्यार्थ्यांवर कितीही अन्याय केला तरी आपलं कोणी काही करू शकत नाही. या भावनेतून जो हल्ला झाला त्याचा निषेध करण्यासाठी राहुल गांधी यांनी मोदी यांच्या घरासमोर जे आंदोलन केलं त्याच्यात त्याला 3 तास त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये टाकलं. या सर्व गोष्टीचा निषेध करण्यासाठी आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत यांच्या नेतृत्वाखाली शहर काँग्रेस कमिटीने आणि सोबत युवक काँग्रेस, NSUI, महिला काँग्रेस, सेवा दल या सर्व लोकांनी आज इथे मोर्चा काढला होता. त्याला जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि आम्हाला रस्त्यात लोक भेटायचे, आमच्या कानात सांगायचे की भाऊ हे सरकार पडलंच पाहिजे. म्हणजे जे लोक काँग्रेसचे सुद्धा नाही ते सुद्धा लोक येऊन या आंदोलनामध्ये सामील झाले. आणि त्यांच्या मनामध्ये ही आता आशा निर्माण झाली की काँग्रेसच आता या भारतीय जनतेसारख्या भ्रष्टाचारी सरकारला हरवू शकते. या सर्व गोष्टीसाठी आज हा मोर्चा काढला होता. हा चांगला उत्स्फूर्त आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे. आणि आमची मागणी आहे की सोनम वांगचूक यांचं जे आहे उपोषण ते सोडवण्यासाठी धर्मेंद्र प्रधान यांनी ताबडतोब राजीनामा, खरं तर नरेंद्र मोदी साहेबांनीच राजीनामा दिला पाहिजे. जो अन्याय आणि अत्याचार ते या भारतवर्षावर करून राहिले. पण आता धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनामाची मागणी आलेली आहे, म्हणून धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे. मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी. मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी. विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्ज आणि काँग्रेस नेत्यांच्या अटकेच्या मुद्द्यांवरनं अमरावतीत काँग्रेसने केंद्र सरकार विरोधात जोरदार आंदोलन करत आपला निषेध नोंदविला आहे. या आंदोलनानंतर राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत. नवी दिल्लीतील पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसने केलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ अमरावतीत भारतीय जनता युवा मोर्चा आक्रमक झालेत. राजकमल चौकात झालेल्या आंदोलनात काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी भाजप युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला थेट इशारा देत वादग्रस्त वक्तव्यही केलेत. पाहूया हा विशेष रिपोर्ट. पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसने केलेल्या आंदोलनाचा निषेध करण्यासाठी अमरावतीतील राजकमल चौकात भारतीय जनता युवा मोर्चाने जोरदार आंदोलन केलेत. यावेळी राहुल गांधी मुर्दाबादच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनात सहभागी झालेल्या भाजप युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी काँग्रेस विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी विक्की शर्मा यांनी काँग्रेसला इशारा देताना, आतापर्यंत आम्ही केवळ घोषणाबाजी केली आहे, पुढच्या वेळी आम्ही थेट आत घुसून तोडफोड करू असे वक्तव्य केलेत. तसेच जंतर मंतर इथे सुरू असलेल्या आंदोलनावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत तेथे आंदोलन करणारे युवक नाहीत, तिथे कोण आहेत हे संपूर्ण देशाला माहिती आहे असा दावा केलाय. या आंदोलनामुळे राजकमल चौकात काही काळ राजकीय वातावरण तापले असून मोठ्या संख्येने भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. आज भारतीय जनता युवा मोर्चा अमरावती शहर की तरफ से आज जो संसद भवन के पास में जंतर मंतर पर जो अनशन पे बैठे हैं, जो राहुल गांधी ने पंतप्रधान देश के संवैधानिक उच्च पद पर जो प्रधानमंत्री आवास पर जो आंदोलन किए, उसका हम सब भारतीय जनता युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी की तरफ से जाहिर निषेध करते हैं. राहुल गांधी का पुरजोर विरोध करते हैं. जो कांग्रेस की मानसिकता है जो दिन पे दिन बदलती जा रही है, जो हल्के स्तर पर जितना बोलेंगे उतने हल्के स्तर पर आ चुकी है. जो कांग्रेस ने जो काम किया है, जो आंदोलन करके जो देश के प्रधानमंत्री उनके आवास पर जो धरना प्रदर्शन किया, उसके लिए हम उसका विरोध करते हैं. कांग्रेस पार्टी मुर्दाबाद, राहुल गांधी मुर्दाबाद. राजकमल चौकातील या आंदोलनात भाजप युवा मोर्चाने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत भविष्यात अधिक आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमरावती जिल्ह्यात आज पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकाच दिवशी
तिवसा, अमरावती आणि चिखलदरा येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान शिबिरांना भेट देत विकासाच्या अनेक मोठ्या घोषणा केल्या. पाहूया याबाबत विशेष रिपोर्ट. शासनाच्या सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्याकरिता राबविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानाला अमरावती जिल्ह्यात वेग आला आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तिवसा, अमरावती आणि चिखलदरा येथे शिबिरांना भेट देत शेतकरी आणि नागरिकांकरिता महत्त्वाच्या घोषणा केल्यात. 35 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी प्रक्रिया सुरू असून 45 लाख शेतकऱ्यांची वीज बिले माफ केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितलेत. अमरावतीतील इरविन चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मृतीस्थळ उभारण्याकरिता 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून शहरात सीसीटीव्ही नेटवर्कही उभारले जाणार आहेत. मेळघाटातील 22 गावांना सौर ऊर्जेवर वीज पुरवठा, वनपट्टे नियमितीकरण आणि चिखलदरा पर्यटन विकासाकरिता 50 लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. यावेळी विविध योजनांतील लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभाचे वाटप करण्यात आले. एवढंच सांगेल की छत्रपती शिवाजी महाराज महाराजत्व अभियानाच्या मागचा हेतू हाच होता की माननीय देवेंद्र फडणवीसजींनी जे आता आपल्यासमोर निवेदन केलं, त्या निवेदनात त्यांनी सुचवलं की माझा वाढदिवस मी कधीच साजरा करत नाही, तो कुणाला करूही देत नाही, पण कुणी जर लोकसेवेचं, समाजसेवेचं, समाजाच्या गरीब माणसाच्या कल्याणाचं काही कार्य उभारलं असेल त्याला मात्र ते नक्की केलं पाहिजे. मी नवनीत राणाजी आपला आभार मानतो. आपण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या जन्मदिवसानिमित्त, अजितदादांच्या जयंतीनिमित्त आपण आज 1988 परिवारांना वेगवेगळ्या योजना देऊन हे सेवा कार्य या ठिकाणी उभं केलं. त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो. नागरिकांपर्यंत शासकीय सेवा पोहोचवण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या अभियानातून विकासाला नवी गती मिळणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दिल्लीतील जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तिवसा शहरात सर्वपक्षीय बंद पाळण्यात आला आहे. व्यापारी, सामाजिक संघटना, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा निषेध करत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणावरील विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ तिवसा शहरात गुरुवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्वपक्षीय आव्हानाला व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने शहरातील बहुतांश दुकाने दिवसभर बंद राहिलीत. पेट्रोल पंप चौकात आयोजित निषेध आंदोलनात विद्यार्थी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. आंदोलकांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत नीट पेपर फुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा निषेध व्यक्त करत आंदोलकांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता तिवसा पोलिसांनी शहरात कडक बंदोबस्त ठेवला होता. दंगा नियंत्रण पथकही तैनात करण्यात आले होते. संपूर्ण आंदोलन शांततेत पार पडले. 2014 पासून या देशामध्ये नरेंद्र मोदीचं सरकार आहे आणि आज 12 वर्ष झाले त्यांच्या सरकारमध्ये 90 वेळा मुलांचा पेपर लीक झाला आहे. आता या देशामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक पेपर लीक झाले आणि जेव्हा पोरं प्रश्न विचारण्यासाठी रस्त्यावर उतरतात तेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पोरांना अराजक म्हणतो, देशाचा शिक्षण मंत्री पोरांना आतंकवादी म्हणतो आणि देशाचा प्रधानमंत्री जो अशिक्षित आहे तो मुलांशी बोलतच नाही. मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा सोनम वांगचुक सारखा एखादा वैज्ञानिक जेव्हा रस्त्यावर उतरून जंतर मंतरमध्ये उपोषण करतो, गेल्या 22 दिवसापासून उपोषण करताय, तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना उपोषण सुद्धा करत नाही, म्हणजे उपोषण सुद्धा करू देत नाही. ज्या प्रकारे एखादी डेड बॉडी उचलून नेल्या जाते त्या प्रकारे नरेंद्र मोदीच्या हुकुमशाही पद्धतीने त्यांना जंतर मंतरच्या उपोषणावरून पांढऱ्या कपड्यामध्ये हटवण्यात आलं आणि त्यानंतर या देशातल्या प्रत्येक तरुणाने, विद्यार्थ्याने ठरवलं आम्हाला या देशाच्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा तर पाहिजेच, पण त्यासोबत नरेंद्र मोदीचा सुद्धा राजीनामा पाहिजे. म्हणून आज
प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे आंदोलन पेट घेत आहे आणि त्याच प्रकारे आज दिवसामध्ये सुद्धा या आंदोलनाचा एक इशारा इथल्या विद्यार्थ्यांनी दिला. इथे आंदोलन आयोजित करण्यात आलं आणि नरेंद्र मोदीला हे आव्हान करण्यात आलं की जास्त दिवस तुमची सत्ता टिकून राहणार नाही आणि आम्ही आता विद्यार्थ्यांवर हा अन्याय कदापिही सहन करणार नाही. जिंदाबाद. तिवसा शहरातील सर्वपक्षीय बंद आणि विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ झालेले हे आंदोलन शांततेत पार पडले असले तरी नीट प्रकरणावरून राज्यासह देशभरातील वातावरण अजूनही तापलेले आहे. अमरावतीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चांदूर बाजार मार्गावरील एडी5 स्कूल जवळील शेतात 26 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी तणनाशकाची बाटली आढळल्याने पोलिसांनी प्राथमिक स्तरावर आत्महत्येचा संशय व्यक्त केला आहे. मात्र मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून नांदगाव पेठ पोलीस सर्व बाजूंनी तपास करीत आहेत. अमरावती चांदूर बाजार मार्गावरील एडी5 स्कूल जवळील शेतात 26 वर्षीय शिवा खेडकर याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शिवा हा चांदूर बाजार तालुक्यातील परसोडा येथील रहिवासी होता. घटनास्थळी तणनाशक औषधाची बाटली आढळल्याने पोलिसांनी प्राथमिक स्तरावर आत्महत्येचा संशय व्यक्त केला आहे. माहिती मिळताच नांदगाव पेठ पोलीस आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झालेत. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार शिवा अहमदाबाद येथील बहिणीकडून अमरावतीतील दुसऱ्या बहिणीकडे आला होता. त्याने बहिणीच्या मोबाईलवरून एका मित्राला गावाकडे येत असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर त्याचा मृतदेह शेतात आढळल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हा प्रकार आत्महत्येचा आहे की मृत्यूमागे अन्य काही कारण आहे याचा तपास नांदगाव पेठ पोलीस करीत असून शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांच्या अधिकृत तपासानंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या आव्हानाला अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरमध्ये तीव्र प्रतिसाद मिळाला आहे. मात्र आंदोलन दरम्यान काही ठिकाणी तोडफोड झाल्याने व्यापारी आणि आंदोलक आमनेसामने आलेत. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालेत. मात्र पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मूर्तिजापूर शहरात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत जोरदार आंदोलन केलेत. यावेळी काही ठिकाणी दुकानांबाहेरील साहित्यांची फेकाफेक झाल्याचा आरोप करण्यात आलाय. या घटनेनंतर व्यापारी वर्ग संतप्त झाला आणि व्यापारी संघटनेचे पदाधिकारी आंदोलकांसमोर उभे ठाकले. दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद वाढत असतानाच काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष हर्षल साबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक धर्मेंद्र जोशी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी व्यापारी संघटना, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि शहरातील मान्यवरांसोबत चर्चा करून परिस्थिती शांत केली. त्यानंतर शहरात कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्याकरिता अतिरिक्त सतर्कता ठेवण्यात आली आहे. मोर्चा निकला, शांतिपूर्ण तरीके से मोर्चा चल रहा था, लेकिन कुछ लोगों ने आकर हमारे 2 व्यापारियों के प्रतिष्ठान को नुकसान पहुंचाया. पुलिस स्टेशन तक के कार्रवाई की बात आ गई थी, लेकिन वहां पर पहुंचने के बाद में जो हमारा गैर समझ था या वंचित आघाड़ी के पदाधिकारियों का जो गैर समझ था, वह आमने सामने चर्चा करने के उपरांत वह गैर समझ हमारा दूर हुआ और हमारा किसी भी प्रकार का अभी कोई तकरार नहीं रही. और मैं सभी मूर्तिजापुर नगरवासियों से, व्यापारियों से निवेदन करूंगा कि अपने अपने प्रतिष्ठान खोलकर आप शांति से व्यापार कीजिए और हमारे और आघाड़ी के जो पदाधिकारी थे उनके बीच में जो भी गैर समझ था वो पूरी तरह निरंक हो गया और सभी को मैं शुभकामना देता हूँ. बहुजन आघाडीच्या माध्यमातून जे राष्ट्रीय नेते आमचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर जे दिल्लीमध्ये जंतर मंतरवर शांतवादीप्रमाणे जो विद्यार्थ्यांचा मोर्चा निघाला होता त्याच्यावर जो लाठीचार्ज झाला गेला, त्या लाठीचार्जमध्ये अनामुषपणे भयंकर असं मारपीट झाली विद्यार्थिनींची. त्याकरिता कुठल्याही नेत्याने तिथे पाऊल उचललं नाही. तर ते बाळासाहेब आंबेडकरांनी हे सर्व पाहून हा महाराष्ट्र बंदची एक आव्हान केलं. त्याकरिता आम्ही मूर्तिजापूर तालुक्याच्या वतीने महाराष्ट्र बंद जसा बोलले तसं आम्ही मूर्तिजापूर बंद करण्यासाठी सर्वांना विनंती केली आणि
जे व्यापारी वर्ग आहे, असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, यांच्याशी आमची बैठक झाली, अनुभवची बैठक झाली, सर्वांची इम्रानभाईची समर्थन भेटलं सर्वांचं. त्याच्यामुळे आणि शांतपणे सर्वांना बंद केलं. परंतु आता काही क्षणी थोडंसं जे घडलं ते आमच्या पण त्याला भावना दुखल्या गेल्या, असं व्हायला पाहिजे नव्हतं. परंतु जे काय आता व्हिडिओ पसरला गेला असेल तो व्हिडिओ त्यांनी सांभाळावा आणि नागरिकांनी त्या व्हिडिओला असं काही समजू नये दुरुपयोग झालेला. आणि याच्यामध्ये आम्ही सर्वांनी व्यापारी संघ असतील, आमचे ज्यांना हे घडलेलं प्रकरण हे आम्ही आपसामध्ये इथं घेतलेलं आहे. कुठल्याच प्रकारचं याच्यावर काही दुमत नाही. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी आणि प्रशासनाला सहकार्य करावेत असे आवाहन पोलिसांनी केले आहे. महाराष्ट्र बंद आंदोलनाचे जे आयोजक होते आणि व्यापारी महासंघ यांच्यामध्ये थोड्या गैरसमजुतीतून वाद झालेला होता. त्यासाठी ते पोलीस स्टेशनलाही आलेले होते. आम्ही त्यांना तक्रार देण्यासाठी सांगितलं, परंतु व्यापारी महासंघ आणि आयोजक यांच्यात समझोता झाला. त्यांनी एकमेकांशी बोलून पूर्ण प्रकरणाचा गैरसमज दूर केलेला आहे आणि त्यांच्यात आपसी समझोता झाल्याचं आम्हाला त्यांनी लेखी निवेदन दिलेलं आहे. तक्रारदार आणि आयोजक दोघांनी आम्हाला लेखी निवेदन दिलेलं आहे. यानंतर सुद्धा जर तक्रारदाराला जर वाटलं की मला तक्रार द्यायची आहे, तर आम्ही तक्रारदार आणि आयोजक दोघांनाही लेखी सूचना दिलेल्या आहेत की आपल्याला जेव्हा वाटली तेव्हा आपण तक्रार येऊन देऊ शकता. आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यास तयार आहोत. मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आंदोलक आयोजक आणि व्यापारी महासंघ यांच्यातला हा केवळ गैरसमज होता असं त्यांनी आम्हाला लेखी दिलेला आहे. त्याच्यामुळे कोणत्याही नागरिकांनी या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी असं मी मूर्तिजापूरकरांना व इतरांना आवाहन करतो. मूर्तिजापूरमध्ये निर्माण झालेला तणाव पोलिसांच्या मध्यस्थीने शांत झाला असला तरी अशा घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणावर प्रशासनाचे पुढील पाऊल काय असणार आहे याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपूर शहरात अंमली पदार्थांच्या विरोधात गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने मोठी कारवाई करत 2 किलोहून अधिक गांजा जप्त केला आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून एक आरोपी अद्याप फरार आहे. नेमकी काय आहे संपूर्ण कारवाई बघूया. नागपूर शहरातील धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या युनिट 2 पथकाने अंमली पदार्थांविरोधात धडक कारवाई केली आहे. बिरसा मुंडा हॉलजवळील तकिया परिसरातील एका घरावर छापा टाकत पोलिसांनी 2 किलो गांजा जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत 41,380 रुपये असून एक मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा एकूण 56,380 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. या प्रकरणात आसिफ आरिफ खान या 32 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर शैलेश विजय सोनटक्के हा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणी एनडीपीएस कायद्याच्या विविध कलमान्वये धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे. अंमली पदार्थांच्या विरोधात नागपूर पोलिसांनी पुन्हा एकदा कठोर भूमिका घेत मोठी कारवाई केली आहे. फरार आरोपीचा शोध सुरू असून या प्रकरणातून आणखी कोणते धागेदोरे समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपूर शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. गणेशपेठ पोलीस ठाण्यापासून अवघ्या 4 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या कॉटन मार्केट चौकात एकाच रात्री 3 ते 4 दुकानांमध्ये चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोबाईल दुकानातून लाखोंचे मोबाईल आणि रोख रक्कम लंपास करण्यात आली असून इतर दुकानांनाही चोरांनी लक्ष केले आहे. नागपुरातील कॉटन मार्केट चौकात चोरट्यांनी धाडसी चोरी करत व्यापाऱ्यांची झोप उडवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गणेशपेठ पोलीस ठाण्यापासून अवघ्या 4 ते 5 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या परिसरातील 3 ते 4 दुकानांमध्ये चोरी झाली आहे. एका मोबाईल दुकानातून सुमारे 7 लाख रुपयांचे मोबाईल सेट आणि तब्बल 53,000 रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. याशिवाय एका मेडिकल दुकानात तसेच बियर बार आणि अन्य दुकानांमधूनही साहित्य व रोख रक्कम चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. एकूण किती रुपयांचा माल चोरीला गेला याचा अचूक आकडा अद्याप स्पष्ट झालेला नसून पोलीस सर्व दुकानांचे पंचनामे आणि नुकसानीचा तपशील गोळा करीत आहेत.
घटनेची माहिती मिळताच गणेशपेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. शॉप कॉटन मार्केट चौक पे मोबाइल वाला के नाम से आईफोन्स और सैमसंग की चोरी हुई है हमारे यहाँ मोबाइल्स की. करीबन रात 1:30 बजे चोरी हुई है, जिसमें 7 से 8 लाख रुपए के मोबाइल्स चोरी हुई है और 52,000 कैश गया हुआ. पेट पुलिस स्टेशन की, गणेशपेठ पुलिस स्टेशन, यहाँ रिपोर्ट दिया हुआ है. डिमांड यही है कि सर जल्द से जल्द हमारे मोबाइल जो चोरी हुए वो मिल जाए. यही है पुलिस वालों से अपेक्षा की है हमने कि जल्द से जल्द कार्रवाई करके हमारा लॉस जो है वो कवर करके दे. कैमरे में तो फिलहाल एक ही है, बाकी ये छत तोड़ के आया हुआ है. शटर वगैरह को हाथ नहीं लगाया, अंदर ऊपर से आया है. नागपुरातील गजबजलेल्या व्यापारी भागात सलग अनेक दुकानांमध्ये झालेल्या या चोरीमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणातील आरोपींना पोलीस किती लवकर अटक करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपुरात अंमली पदार्थांविरोधात गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत 2 आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडनं 9 ग्रॅम MD ड्रग्जसह मोबाईल आणि दुचाकी असा तब्बल 2,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. नागपूर शहरातील अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मध्यरात्री धडक कारवाई केली आहे. धरमपेठ परिसरातील स्पोर्ट्स सेंटर समोरील सार्वजनिक रस्त्यावर 2 संशयितांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून 9 ग्रॅम MD म्हणजेच मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलाय. या कारवाईत नावेद उर्फ नेहाब अहमद शेख आणि लहन हेमराज हिरणवार या दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडनं 2 मोबाईल फोन आणि बर्गमन सुझुकी मोपेडसह एकूण 2,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अंमली पदार्थांच्या साखळीचा अधिक तपास नागपूर गुन्हे शाखेकडून सुरू आहे. नागपुरातील ही कारवाई ड्रग्ज विरोधातील मोहिमेला मोठे यश मानली जात आहे. या प्रकरणात आणखी आरोपी किंवा मोठे रॅकेट समोर येते का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दिल्लीतील विद्यार्थी प्रकरणाच्या निषेधार्थ वर्धा शहरात वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा काढण्यात आला आहे. शहर बंदची हाक देण्यात आली असून हजारो कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे संपूर्ण शहर आंदोलनमय झाले आहे. विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्याही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दिल्लीतील विद्यार्थी प्रकरणाच्या निषेधार्थ वर्धा शहरात वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला. बजाज चौकातून सुरू झालेला हा मोर्चा सराफा मार्केट मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. या आंदोलनात हजारो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. वंचित बहुजन आघाडीसह विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि आंबेडकरी संघटनांनीही आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. मोर्चानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन सादर केले. विद्यार्थी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी आणि न्याय सुनिश्चित करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. शहर बंदच्या आव्हानाला अनेक व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दिला. अनेक व्यापारी प्रतिष्ठाने बंद राहिल्याने शहरातील व्यवहारांवर परिणाम झाल्याचे चित्र दिसून आले. एकूणच विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या मागणीकरिता वर्ध्यात मोठ्या प्रमाणात एकजुटीचे शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी वर्ध्यात विविध संघटना आणि नागरिक एकत्रित आल्याचे या आंदोलनातून दिसून आले. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्ज आणि आंदोलन दडपल्याचा निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर यवतमाळच्या संविधान चौकात वंचित बहुजन आघाडीने जोरदार आंदोलन करत विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला यवतमाळात प्रतिसाद मिळाला. शहरातील संविधान चौकात कार्यकर्त्यांनी एकत्रित येत आंदोलन केलेत आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी विद्यार्थ्यांवर लाठी नव्हे न्याय हवा, लोकशाही वाचवा, विद्यार्थ्यांचा आवाज दाबू नका अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलकांनी विद्यार्थ्यांवरील कथित अन्यायाचा निषेध करत संविधानिक अधिकारांचे संरक्षण आणि लोकशाही मूल्ये जपण्याची मागणी केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाला विविध समाज संघटकांचा पाठिंबा मिळाल्याचा दावा केला आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष नीरज वाघमारे यांनी विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी लढा सुरूच राहणार असल्याचे सांगितलेत. लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत चव्हाण यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्याची धक्कादायक कारवाई केली आहे. प्रलंबित प्लॉट वाटपाचा प्रस्ताव पुढे पाठवण्याकरिता लाचेची मागणी केल्याचा आरोप असून या कारवाईमुळे जलसंपदा विभागात मोठी खळबळ उडाली आहे. वाशिम जिल्ह्यातील लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत चव्हाण यांना 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कॉलखेड या पुनर्वसित गावातील प्रलंबित प्लॉट वाटपचा प्रस्ताव पुढे पाठवण्याकरिता संबंधित शेतकऱ्याकडे सुरुवातीला 30,000 रुपयांची लाच मागण्यात आली होती. या प्रकरणी शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी मागणीची पडताळणी केली असता लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर 30,000 रुपयांवरनं 20,000 रुपयांमध्ये तडजोड झाल्याचे समोर आले. त्यातील पहिला हप्ता म्हणून 5,000 रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने सापळा रचून कार्यकारी अभियंत्याला रंगेहात पकडले. या कारवाईनंतर जलसंपदा विभागात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे. या तपासात आणखी कोणती माहिती समोर येते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वाशिममध्ये झालेल्या या एसीबीच्या कारवाईमुळे शासकीय विभागांमध्ये पुन्हा एकदा पारदर्शकता आणि भ्रष्टाचाराविरोधात कारवाईचा मुद्दा चर्चेत आला आहे. मालेगाव तालुक्यातील जौडका रेल्वे गावात अवघ्या 4 वर्षाच्या चिमुकलीवर रानडुक्करांनी हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. या हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील जौडका रेल्वे गावात सकाळच्या सुमारास रानडुक्करांचा मोठा कळप गावात शिरला आणि काही काळ हैदोस घातला. याच वेळी घराजवळ असलेल्या 4 वर्षीय पूर्वा राम सावळे या चिमुकलीवर रानडुक्करांनी अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात पूर्वा गंभीर जखमी झाली. घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत चिमुकलीला रानडुक्करांच्या तावडीतून सोडवले. त्यानंतर तिला तातडीने उपचारासाठी वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर जौडका रेल्वे भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार वन्य प्राणी गावात शिरत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. गावात रानडुक्करांचा मुक्त वावर रोखण्याकरिता प्रभावी उपाय करावेत अशी मागणी जोर धरत आहे. मी राम सावळे, राहणार जौडका रेल्वे, तालुका मालेगाव येथील रहिवासी असून ही माझी मुलगी पूर्वा राम सावळे आज सकाळी 9:30च्या दरम्यान गावात 4 रानडुकरं आल्यामुळं माझ्या या मुलीला रानडुकराने धडक दिल्यामुळं तिला चांगली जखम झालेली आहे. तर आम्हाला जौडक्यातून वाशिम रुग्णालयात रेफर केल्यामुळं आम्ही इथे आलो आणि मुलीला टाके मारलेले आहेत. जखम खोल आहे. याच्यावर वन विभागाने काहीतरी लक्ष द्यायला पाहिजे. जर रानडुक्कर जर गावात येत असतील तर लहान मुलांच्या प्रश्न निर्माण होत आहे. जसं माझ्या मुलीला आज त्याने मांडीला धडक दिल्यामुळे तिला मांडीला जखम झाली. दुसरीकडे मारलं असतं तर गंभीर दुखापत झाली असती. जौडका रेल्वे गावातील या घटनेने वन्य प्राण्यांच्या वाढत्या वावराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे. जखमी चिमुकलीवर उपचार सुरू असून ग्रामस्थांनी वन विभागाकडून तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आणि दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने वाशिम शहरात मोर्चा काढत शहर बंदची हाक दिली आहे. या आंदोलनाला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला असून प्रशासनाकडे दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट असताना वंचित बहुजन आघाडीने वाशिम शहरात निषेध मोर्चा काढलाय. दिल्लीमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचाही या मोर्चातून तीव्र निषेध करण्यात आला. आंदोलकांनी शहर बंदची हाक देत विविध भागातून रॅली काढली. या बंदला वाशिम शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला तर अनेक ठिकाणी व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू असल्याचे चित्र दिसून आले. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी
वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत नेट पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची तसेच विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता वाशिम शहरातील प्रमुख चौक आणि संवेदनशील ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलन शांततेत पार पडले असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात विविध ठिकाणी आंदोलनाची तीव्रता वाढत आहे. वाशिम मध्येही वंचित बहुजन आघाडीने मोर्चा काढत विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आवाज उठवला आहे. दिल्लीतील विद्यार्थी प्रकरणाच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या महाराष्ट्र बंदला नांदेड जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अर्धापूरसह शहर आणि ग्रामीण भागातील अनेक बाजारपेठा बंद राहिल्यात. विविध राजकीय पक्ष, विद्यार्थी संघटना आणि सामाजिक संघटनांनीही या बंदमध्ये सहभाग घेत सरकार विरोधात निषेध व्यक्त केला आहे. दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदला नांदेड जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळालेत. नांदेड शहरासह अर्धापूर तालुका आणि ग्रामीण भागातील अनेक बाजारपेठा सकाळपासून बंद राहिल्यात. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवत आंदोलनाला पाठिंबा दिला. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीसोबत ठाकरे सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, मनसे, काँग्रेस, विविध विद्यार्थी संघटना आणि अनेक सामाजिक संघटनांनी सहभाग नोंदविला. अर्धापूर तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. आंदोलकांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत विद्यार्थी प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता नांदेड जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बंद शांततेत पार पडला. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तसेच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट करत विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. परंतु चटके लागत नाही, चौपंथांना कळत नाही. आज ज्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे, त्या नीटचा पेपर फुटला आहे, त्या एका दलिंदराने आपल्या शिक्षण मंत्री पदावर राजीनामा द्यायला पाहिजे ना. पण एका व्यक्तीला राखासाठी अख्ख्या देशाला त्रास देण्याचं कार्य हे बीजेपी सरकार, हे नालायक सरकार, हे मोदी सरकार करत आहे. हे आम्ही ठासून सांगू शकतो. कारण का आज जर आम्ही संघर्ष केला नाही तर भविष्यातली पिढी आम्हाला माफ करणार नाही. हा तुम्ही मोदी सरकार दलिंदराच्या सोबत सहकार्यासाठी होते, त्या यादीत आमचं नाव येऊ नये. आम्ही संघर्षाच्या, आमचा जीव गेला तर चालते, संघर्षाच्या यादीत आणि न्यायासाठी आम्ही लढलो. त्यासाठी आमचा संघर्ष आणि वंचित बहुजन आघाडीने हा त्यासाठी लढा उभारलेला आहे. यासोबतच यवतमाळ शहरातल्या सर्व संघटना, सर्व राजकीय पक्ष आमच्या सोबत आलेला. नांदेड जिल्ह्यात महाराष्ट्र बंदला मिळालेला प्रतिसाद हा विद्यार्थी प्रकरणावरील जनभावनेचे प्रतीक मानला जात आहे. महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर नांदेड आगारातील एसटी सेवा तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सर्व बस फेऱ्या स्थगित करण्यात आल्या आहेत. दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदचा परिणाम नांदेड जिल्ह्यातही पाहायला मिळाला. बंदच्या पार्श्वभूमीवर आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून नांदेड आगार प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेत सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत सर्व एसटी बस सेवा बंद ठेवली. या बंदला काँग्रेस, ठाकरे सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, मनसे तसेच विविध सामाजिक आणि विद्यार्थी संघटनांनी पाठिंबा दिलाय. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात बंदचा व्यापक परिणाम दिसून आला. एसटी सेवा बंद राहिल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय झाली. मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि प्रवासी तसेच कर्मचाऱ्यांची सुरक्षितता अबाधित राहावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे आगार प्रशासनाने स्पष्ट केलेत. मी बसस्थानक प्रमुख यासिन खान बोलतो. नांदेड मध्ये बसस्थानकामध्ये सकाळी 9 वाजल्यापासून एसटी बसेस बंद करण्यात आलेली आहे. सकाळपासून एसटी महामंडळाचे एकूण बाहेर येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या एकूण 7 गाड्या माझ्या बसस्थानकामध्ये सध्या लावलेल्या आहे. पोलीस प्रशासन आणि एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारीच्या आदेशानुसार आम्ही प्रवाशाची गैरसोय होणे, एसटी महामंडळाचे काही नुकसान होणे या उद्देशाने आम्ही सर्व गाड्या 9 वाजल्यापासून आम्ही बंद करण्यात आलेल्या आहे. सध्या पंढरपूर यात्रा चालू आहे आमच्याकडे. पंढरपूर यात्रामध्ये भाविकांची गर्दी झालेली आहे आमच्याकडे. तरी ते गाड्या गर्दी झालेली आहे. आम्ही प्रशासन सांगितलं होतं की वरिष्ठांच्या आदेश आल्या, पोलीस प्रशासन आदेश तेव्हा येईल 12-12:30 वाजेपर्यंत. त्यानंतर आम्ही सर्व गाड्या मार्गस्थ करणार आहे.
लांब पल्ल्याच्या किती गाड्या आपल्या कोणाकडून जातात आणि किती गाड्या रद्द करतात? सकाळपासून आमची 36 गाड्या, सकाळपासून 19 ते 20 गाड्या लांब पल्ल्याच्या आम्ही सध्या बंद केलेल्या आहे. कुठे कुठे जातात? ते आता उमरगा आहे, सोलापूर आहे, सातारा आहे आणि ग्रामीणची गाड्या आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातून जे लोक येणार आहे ते सध्या बंद केलेले आहे सकाळी 9 वाजेनंतर. महाराष्ट्र बंदचा थेट परिणाम आज नांदेडच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरही झाला आहे. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर दुपारी 4 वाजल्यानंतर एसटी सेवा पुन्हा सुरू करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला नांदेड जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेक राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी या आंदोलनात सहभाग घेत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. या बंदला नांदेड जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीसोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट तसेच विविध सामाजिक आणि विद्यार्थी संघटनांनी सहभाग नोंदविला. जे राहुल गांधी यांच्यावर जे हल्ला झाला तेव्हा सर्व पोलीस होते की काय होते असं आम्हाला एक शंका वाटाली आणि एका नितीन वागळे हा पत्रकार, ह्या पत्रकारानं त्या बाबतीमध्ये दाखिलं सुद्धा की एक जो विद्यार्थी होता त्या विद्यार्थ्यांना पूर्ण सांगलं की आम्हाला त्याच्या बॅगवर हे नव्हता, ते नंबर नव्हता, चप्पल घालून ते पोलीसवाले काय चप्पल घालून हे राहतात काय, त्याला काय बूट सूट राहते की नाही किंवा त्याला बॅच राहते की नाही अशी एक ते शंका आहे असं त्याने बोलले. त्यानंतर राहुल गांधीला जे अटक केलं, आमच्या नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार त्यांना सुद्धा अटक केलं. त्यानंतर काल नांदेडमध्ये काँग्रेस पक्षाच्या पक्ष कार्यालयावर भाजपने येऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तिथं पोलीसवाल्याने थोडं त्याला समजावून हे करून हुसकावून लावलं, ब्रॅकेट लावले आणि आम्हाला एवढं वाटते की याने आम्हाला समर्थन देण्याच्या ऐवजी आमच्यावरच हल्ले करण्याचा विचार करीत असते की काय. आंदोलकांनी नांदेड शहरातील विविध भागातून रॅली काढत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा तीव्र निषेध व्यक्त केला. घोषणाबाजी करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. बंदचा परिणाम नांदेड जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये दिसून आला. माहूर, मुदखेड, नायगाव आणि अर्धापूर इथे कडकडीत बंद पाळण्यात आला. जंतर मंतरवर झालेल्या विद्यार्थी आंदोलनावर केंद्र सरकारने केलेल्या अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ अर्धापूर बंद ठेवलेला आहे. प्रकाशजी आंबेडकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत खासदार राहुल गांधी व खासदार रवींद्र चव्हाण यांच्या अटकेच्या निषेधार्थ अर्धापूर कडकडी 100% आज बंद करण्यात आलेला आहे. आमच्या मागण्या असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करा आणि विद्यार्थ्यांचं आंदोलन त्वरित केंद्र सरकारनं त्या त्वरित जातीनं लक्ष घालून विद्यार्थ्यांचं आंदोलन बंद करण्यात यावे. राहुल गांधीला यांनी जे अरेस्ट केलं होतं, अटक केलं होतं, विरोधी पक्ष नेते आहेत राहुल गांधी, त्यांना अटक केलं होतं ते कुठल्या आधारे अटक केलं होतं की केंद्र सरकारची दडपशाही झालेली आहे. आंदोलनाला जे पण पाठिंबा द्यायचा प्रयत्न करीत त्यांच्या विरोधात केंद्र सरकार ऍक्शन घेत आहे, ते नकोय. कडकडीत बंद केलेला आहे. प्रकाशजी आंबेडकरांनी आवाहन केलं होतं काल बहुजन वंचित आघाडीला, आम्ही अर्धापूर्ण बहुजन वंचित आघाडी सोबत काँग्रेस सक्रिय सहभागी होऊन अर्धापूर आज कडकडीत बंद करण्यात आलेला आहे. अनेक व्यापारी प्रतिष्ठाने बंद राहिल्याने शहरातील व्यवहारांवरही परिणाम झाला. कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्याकरिता शहरातील महत्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आणि आंदोलन शांततेत पार पडलेत. 20 तारीख को जो दिल्ली के अंदर हमारे देश के युवा और देश के भविष्य जो जिसको माना जाता है, युवक जो है तो अपनी रास मांगनी को मांगने के लिए धरने पे बैठे थे जंतर मंतर पर. उनकी एक ही मांगनी थी कि जो केंद्रीय शिक्षण मंत्री है उनका राजीनामा लो, नीट परीक्षा के पेपर को फिर से लेकर ये विद्यार्थियों के ऊपर न्याय करो. लेकिन ये विद्यार्थियों को ये केंद्र सरकार और उनके जो गुंडा पुलिस वालों ने इनको एक दहशतवादी और समझकर इनके ऊपर जो वहां पर जो लाठीचार्ज किया गया, लड़कियों के ऊपर लाठीचार्ज किया, उनकी छाती के ऊपर पैर रखकर उनको मारा गया, ये
भारत देश के लिए एक काला दिन माना जाएगा। अर्धापुर के अंदर सपोर्ट करके हमने आह्वान किया, तो अर्धापुर की सारी जनता ने खाली हमारी एक आवाज को सुनकर आज पूरा अर्धापुर बंद किया। उसके लिए हम अर्धापुर वासियों के आपके मीडिया के माध्यम से उनका शुक्रिया अदा करते हैं। नांदेड जिल्ह्यात महाराष्ट्र बंदला मिळालेला प्रतिसाद हा विद्यार्थी प्रश्नावर जनतेची भूमिका स्पष्ट करणारा ठरला आहे। जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या। आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता। अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजची बातमी पाहू शकाल। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर्स बुक करावा। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता। याकरिता सुषमा अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा। युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वताचे समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया। पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत। आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज। हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान। जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज हमेशा सच के साथ।